नमस्कार, मी डॉक्टर दिलीप शिंदे. क्रॉसलाईन न्यूजमध्ये आपलं स्वागत. विधानसभेच्या उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आपण आलेलो आहोत. 29 तारीख ही खरं तर उमेदवारी दाखल करण्याची शेवटची तारीख आहे आणि बऱ्याच जणांनी उमेदवारी दाखल केलेली आहे. यामध्ये अनेकांच्या इच्छा पूर्ण झालेल्या आहेत, तर अनेकांच्या इच्छावर पाणी फिरलेलं आहे आणि काही जण बंडखोरीच्या तयारीमध्ये देखील आहेत. आता 4 तारखेपर्यंत नेमकं मैदानात कोण टिकून राहील हा महत्त्वाचा प्रश्न आहे. 4 तारखेनंतर परफेक्ट विश्लेषण ज्याला आपण म्हणतो किंवा परिणाम काय होतील या संदर्भात आपण चर्चा करणारच आहोत. परंतु आज आपण नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या बाबतीत चर्चा करण्यासाठी निमंत्रित केलेलं आहे. या भागातले डॉक्टर अनिल पाटील, खरं तर यांचा राजकीय जीवनाशी जवळून संबंध आहे. राजकीय विश्लेषक म्हणून ते परिचित आहेत आणि ह्या उत्तर मतदारसंघाचा चांगला अभ्यास त्यांना आहे. ग्रामपंचायतचे सदस्य असल्यापासून ते वेगवेगळ्या राजकीय क्षेत्रामध्ये त्यांचा वावर असतो. एकूणच विद्यमान आमदार बालाजी कल्याणकर, त्यानंतर काँग्रेसकडून अब्दुल सत्तार, वंचित बहुजन आघाडीकडून प्रशांत इंगोले आणि ज्यांची इच्छा होती या विधानसभेमध्ये निवडणूक लढवण्याची ती भाजपाचे मिलिंद देशमुख, हे देखील निवडणुकीच्या रिंगणामध्ये आलेले आहेत. आणि त्याशिवाय संगीता विठ्ठल पाटील डग यांनी देखील स्वराज्य पक्षाकडून आपली उमेदवारी दाखल केलेली आहे. ही प्रमुख जर आपण 5 उमेदवार बघितले तर डॉक्टर साहेब, सध्याचं चित्र काय राहू शकतं? कसं आहे की लोकसभेमध्ये जो विजय मिळाला काँग्रेस पक्षाला आणि त्याच्यामध्ये उत्तर विधानसभा मतदारसंघातून त्यांना जी 42,000ची लीड मिळाली, ह्या लीडवरती खूप लोकांचा डोळा होता. आणि त्याच्यामुळे आपण बघितलं असेल की इच्छुकांची भाऊगर्दी, आज ह्या भावाने बॅनर लावले, उद्या दुसरा भाऊ बॅनर लावायचा, आज वाडीतून एखादं बॅनर लागलं की परत वाडीतून दुसरं बॅनर लागायचं, असं तरोडा, वाडी, अशा शिवाजीनगर, अशा काही भागातून आपल्याला बघितलं आपण. खूप लोकांचं असं लक्षात आलं बरोबर की काँग्रेस पक्षातून प्रचंड मागणी होती. बरोबर. आणि त्याच दरम्यान काय झालं की लोकांच्या लक्षात यायला लागलं की हा जो काही विधानसभा मतदारसंघ आहे हा आता पर्टिक्युलर एका समाजाने म्हणजे मुस्लिम समाजाने एक दबावतंत्र टाकलं काँग्रेस शिष्टमंडळावर की या ठिकाणी संपूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त मुस्लिमांची संख्या असलेला मतदारसंघ आहे. त्याच्यामुळे हा मतदारसंघामध्ये मुस्लिम समाजातील प्रतिनिधित्व मिळावं हा दबाव टाकला आणि ती मागणी गेली तिथपर्यंत. आणि त्याच दरम्यान इम्तियाज जलील यांनी औरंगाबादला डिक्लेअर केलं की मी लोकसभेला उभं राहणार. त्याचा बरोबर जो अपेक्षित त्यांना परिणाम होता तो झाला आणि काँग्रेस पक्षानं या ठिकाणी मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व, माजी महापौर जे अब्दुल सत्तार आहेत त्यांची कारकिर्दी चांगली होती, अशा चांगल्या व्यक्तीला त्यांनी तिकीट दिलं. आता बालाजी कल्याणकर हे स्थानिक आमदार आहेत, सध्याचे विद्यमान आमदार आहेत. आता त्या सुरुवातीला 2.5 वर्षाचा जो काळ होता त्यांचा, हा नमस्कार करण्यातच जात होता. सगळे म्हणायचे काय आहे आमदार करणार, आता नमस्कार करून काय होणार आहे. पण जसे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि तुम्हाला आठवत असेल की हे सगळे ज्यावेळी गुवाहाटीला गेले होते त्यावेळी पहिले जे फोटो सेशन चालू होता त्यावेळी बालाजी कल्याणकर पाठीमागे लपत होते. त्यावेळी एकनाथ शिंदे साहेब त्यावेळी म्हणाले, बालाजी समोर ये, घाबरू नको, मी तुझ्या सोबत आहे. तेव्हापासून आजपर्यंत त्यांनी बालाजीला जे सोबत घेतलं आणि ते विकास निधीच्या माध्यमातून बालाजी कल्याणकर यांनी जनतेला दाखवून दिलं की नुसतं मुख्यमंत्र्यांजवळ नाही घेतलं, मला इतका निधी दिला. ह्या 2.5 वर्षात त्यांनी ज्या विकास कामाच्या माध्यमातून ते सुद्धा ते तुल्यबळ उमेदवार म्हणून सुद्धा या ठिकाणी आहेत. बरोबर. म्हणजे त्यांनी जो विकास केला ही त्यांची जमेची बाजू आहे आणि जनसंपर्क तर कायम आहेच. आता जे बाकीचे घटक आहेत, जसं की आता मी मिलिंद देशमुख यांचा उल्लेख केला, भाजपाचे आहेत, इच्छुक होते. 2014च्या निवडणुकीमध्ये त्यांनी शिवसेनेकडून उमेदवारी दाखल केली होती, ते लढले पण त्यांना यश आलं नाही. 2019मध्ये मात्र त्यांनी काही प्रयोग केला नाही. पण आता 2024च्या निवडणुकीमध्ये त्यांची महत्त्वाकांक्षा होती आणि ते आता अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल त्यांनी केलेली आहे. मिलिंद देशमुख हे बालाजी कल्याणकर यांच्या मतावर काय परिणाम करू शकतात? खरंच त्यांना विजयश्री खेचून आणता येईल का? आणि संगीता पाटील डग ज्यांचा आपण उल्लेख केला मगाशी की ज्या महापालिकेमध्ये सभापती होत्या, पंचायत समितीच्या सभापती होत्या, त्यांनी मागच्या म्हणजे जशी लोकसभा झाली तेव्हापासून त्यांनी जनसंपर्क वाढवला. विठ्ठलाच्या मूर्ती आणि विठ्ठल पावेल का वगैरे आवाहन त्यांनी लोकांना केलं.
तर हे दोन घटक जे आहेत हे बालाजी कल्याणकरसाठी किती मारक आणि पूरक आहेत? कसं आहे की आपण 2014च्या विधानसभेचा जर अनुभव बघितला, त्यावेळी निकालानंतरची परिस्थिती मी थोडक्यात सांगतो की डी पी सावंत हे 40,000च्या आसपास मतदान घेऊन निवडून आले. 2 नंबरला जे होते सुधाकर पांढरे, त्यांना अंदाजे 33,000 मतदान. बरोबर. आणि त्याच्यानंतर तो हा गॅप फक्त 7,000चा होता. पण त्याच्या खाली जर आपण बघितलं तर MIMच्या उमेदवारांनी सुद्धा 32,000च्या आसपास मतदान घेतलं होतं. आणि त्याच्यानंतर म्हणजे भाजपचे उमेदवार 2 नंबरला होते सुधाकर पांढरे, निवडून आले काँग्रेसचे. पण त्या ठिकाणी बंडखोरी जी केली होती मिलिंद देशमुख यांनी शिवसेनेच्या तिकीट, त्यावेळी त्यांना 23,000 मतदान पडलं होतं. बरोबर. जर आपण विचार केला की 23 आणि 33 जर एकत्र झालं असतं तर डी पी सावंत त्यांना पराभूत करून सुधाकर पांढरे निवडून आले. बरोबर. पण तेव्हा युती नव्हती, स्वतंत्र लढले होते. त्याच्यामुळं हे जे मताचं विभाजन आहे आज घडीला, जसं शिवसेना एकनाथ गटाचे आहेत बालाजीराव कल्याणकर आणि भाजपाचे कट्टर समर्थक म्हणून मिलिंद देशमुख आहेत. हे जर भाजपाच्या छुप्या पाठिंब्यावर जर लढत असतील तर चित्र वेगळं होऊ शकतं. पण याच्यासाठी महत्वाचं एक आहे की जर आपण बघितलं की संगीता पाटील डक या पंचायत समिती सभापती होत्या, त्या सुद्धा एक चांगल्या सुसंस्कृत घराण्यातील आहेत, धडपडणाऱ्या नेत्या आहेत, उच्च शिक्षित आहेत. मिलिंद देशमुख हे सुद्धा उच्च शिक्षित आहेत, चळवळीतील आहेत, समाजासाठी झटणारे आहेत. आता ह्या दोघांची परीक्षा आहे की त्यांनी मतविभागणी होऊ द्यायची की होऊ द्यायची नाही, की विधायक कार्यासाठी एक चांगला आमदार आपला किंवा महाराष्ट्रामध्ये एक चांगली भूमिका, एक चांगल्या विचाराचं सरकार, मग कुठल्याही पक्षाचं. कारण अपक्ष म्हणलं की त्याला बंधन नसतं. बरोबर. तो अनियंत्रित असतो, तो कधीही कुठेही जाऊ शकतो. पण एखाद्या पक्षाकडून लढणारा जो उमेदवार असेल तर त्याच्यावर बंधनं असतात, त्याला एक व्हीप लागू होतो आणि त्या बंधनात तो अडकतो आणि त्याला त्याच्या बाहेर जाता येत. बरोबर. म्हणजे एकूणच आता येणाऱ्या काळामध्ये मिलिंद देशमुख रिंगणामध्ये राहतील का, 4 तारखेपर्यंत उमेदवारी मागे घेतील का, हा देखील महत्त्वाचा भाग आपल्याला पाहावा लागेल. पण दुसरी गोष्ट अशी आहे की मिलिंद देशमुख हे प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे समर्थक मानले जातात आणि आता भारतीय जनता पक्ष आणि एकूणच महायुतीचं नेतृत्व अशोकराव चव्हाणांकडे गेलेलं आहे. अशोकराव चव्हाणांची भूमिका नांदेड उत्तरमध्ये कशी राहू शकते? कसं आहे बघा, त्यांची भूमिका जर व्यवस्थित या ठिकाणी अजून ठेवली असती त्यांनी तर दक्षिण किंवा उत्तर पैकी एक विधानसभा मतदारसंघ भाजपला मिळाला असता. त्यामुळे काही लोकांचं जे म्हणणं आहे की दोन्ही शहरातल्या जागा शिंदे गटाच्या शिवसेनेला कसे काय गेले, पण आता झालंय, फॉर्म भरण्यात आले, त्यात काय बदल होणार नाही. पण शहरी भागामध्ये आजही जिल्ह्याचं पालक म्हणून अशोक चव्हाण यांच्याकडे बघितलं जातं. तर आज त्यांची भूमिका या ठिकाणी खूप महत्वाची, कारण लोकसभेला जे झालं की त्यांच्यावर जी नाराजी होती की विश्वासात न घेता त्यांनी पक्षांतर केलं, हा एक ठपका ठेवून खूप नागरिकांनी काँग्रेसला मतदान केलं. बरोबर. तसं आता काही भागात, जसं आपण उदाहरण घेतलं की नांदेड शहरी भागामध्ये आता ज्या लोकांनी त्यांच्यावर रागावून जे मतदान केलं तर त्यांना आता तेवढा हे आता जाणीव झालेली आहे. बरोबर. की इतकी शिक्षा बस झाली. आता आपल्या राज्याला स्थिर सरकार येण्यासाठी मग कोणत्या बाजूचा असू तर एक आपल्याला असं निवडून देणं आवश्यक आहे. आणि मला पर्टिक्युलरली बालाजी कल्याणकरांसाठी सांगेल की अशोक चव्हाण यांची भूमिका बालाजी कल्याणकरांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. म्हणजे एकूणच भाजपामधून बंडखोरी होऊ नये याच्यासाठी आता येणाऱ्या 4-5 दिवसामध्ये अशोकराव काय भूमिका घेतात हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. कारण मिलिंद देशमुख जर रिंगणात राहिले तर त्याचा धोका निश्चितच बालाजी कल्याणकर यांना होऊ शकतो. आता राहिला प्रश्न, जसा आपण बालाजी कल्याणकर यांच्या बाबतीमध्ये बोललो, तर आता एक विश्लेषक म्हणून आपल्याला काय म्हणतो की आपण बॅलन्स चर्चा करत असताना अब्दुल सत्तार काँग्रेसचे उमेदवार आहेत, सोबर माणूस आहे, महापौर होते, म्हणजे कोणाला त्रास न देणारा माणूस, सर्वांमध्ये मिसळणारा माणूस, सर्वांशी बोलणारा माणूस, आणि महानगरची जबाबदारी आता त्यांच्याकडे देण्यात आलेली आहे. अशोकराव चव्हाणांच्या हातामध्ये जोपर्यंत काँग्रेसची सत्ता होती तोपर्यंत त्यांनी मुस्लिम उमेदवार आतापर्यंत दिला नाही. अनेकदा मागण्या झाल्या, अनेकदा मुस्लिम समाज नाराजही झाला, पण काँग्रेसला त्यांनी सोडलं नाही. पण आता जसं हे अशोकराव चव्हाण काँग्रेस सोडून गेले तशी काँग्रेसकडून
एका मुस्लिम प्रतिनिधित्व देण्यात आलं, उमेदवारी देण्यात आली. आता एकूणच जर आपण ही विभागणी जर बाकीची झाली तर अब्दुल सत्तार यांच्यासाठी जमेची बाजू काय राहू शकते? सरळ सरळ आहे. आज शेवटचा दिवस आहे. आज MIMने उमेदवार अजून दिलेला नाही. म्हणजे MIM कुठेही उमेदवार उभं करत नाही. ही जमेची बाजू आहे. हे चिन्ह आहेत. ही जमेची बाजू आहे ना. इम्तियाज जलील तिकडे जाहीर केलं होतं की मी लोकसभेला लढवणार, ते आतून आले नाहीत. बरोबर. ही सुद्धा जमेची बाजू आहे. हो. म्हणजे ती मत विभागणी ते टाळत आहे. त्याच्यानंतर जे काँग्रेस पक्षाची शहरातली ताकद आहे, म्हणजे जिल्हाध्यक्ष BR कदम असतील किंवा बाकीचे नेते असतील, यांनी जी भूमिका वरिष्ठ पातळीवरती मांडली त्या भूमिकेचं स्वागत करून त्यांना उमेदवारी मिळाली. बरोबर. म्हणजे एक प्रकारे संघटना पातळीवरती मोठं नेतृत्व नसताना जसं काँग्रेस पक्षाने लोकसभा जिंकली, मोठं नेतृत्व नसताना तशीच भूमिका या ठिकाणी त्यांनी तयारी केलेली. बरोबर. आता या भूमिकेमध्ये त्यांच्या टीममध्ये म्हणजे आता हा जो उत्तर विधानसभा मतदारसंघ आहे, आपण जर बघितलं, देगलूर नाका, महाराणा प्रताप चौक पासून इकडे ब्राह्मणवाडा, या ठिकाणी सांगवी एरिया, दोन्ही तरोडा, त्या दोन्ही तरोड्यानंतर आपण वाडीचा एरिया, इकडे आपण कासारखेडा, चिखली नेरली, लिमगाव, हा असा पट्टा, आणि शिवाजीनगर तळणी आहे, तो पट्टा असा जवळ पावडीवाडी वगैरे सगळं मला वाटतं की इकडून आपण जर बघितलं तर वसमतची बॉर्डर जी आहे ते बॉर्डरच्या आतमधली गाव आणि इकडे रेल्वे पट्टीच्या अलीकडची. तर याच्यामध्ये काय झालंय की जी काँग्रेस संघटना होती किंवा जे नगरसेवक होते हे मॅक्झिमम आता भाजपमध्ये गेलेले आहे. बरोबर. आता यांच्यासोबत जे अब्दुल सत्तार यांच्यासोबत जे संघटनेतली जी लोक उरलेली आहेत त्यांना सोबत घेऊन, जसं आता बूथ कमिटी आहे, उत्तरमधल्या बूथ कमिट्या, त्याच्यामध्ये असलेले प्रतिनिधी, त्याच्यामध्ये आता दिवस कमी आहेत, फक्त 20 दिवस बाकी आहेत. 20 दिवसामध्ये बूथ कमिट्या ज्या काँग्रेसनी नवनिर्मित केलेल्या होत्या आणि ज्या ज्या इच्छुक पुढाऱ्यांनी मोठे मोठे बॅनर लावून भावी आमदार आता भावी आमदारांनी तयारी केली होती. याचा त्यांच्याकडे कार्यकर्ते आहेत. बरोबर. त्यांच्याकडे फळी आहे, टीम आहे, त्यांच्या बूथ कमिट्या होत्या. ह्या सगळ्यांना विश्वासात घेऊन एकत्र करून त्यांना योग्य पद्धतीने कामाला लावून जर जे काँग्रेस पक्षाचं हक्काचं जे मतदान आहे, जे पंजा चिन्हावरती जाणार आहे, आणि योगायोगाने यावेळी पोटनिवडणूक आहे, हो, लोकसभेची, म्हणजे तुम्हाला एका ठिकाणी जाऊन 2 बटणं दाबायची. आणि दुसरी गोष्ट अशी की अजून एक वैशिष्ट्य आहे की लोकसभा मतदारसंघामधले जे 6 विधानसभा मतदारसंघ आहेत, ह्या 6 ठिकाणी काँग्रेसनं आपलीच उमेदवार दिलेली आहेत. बरोबर. 6 ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार आहेत मतदारसंघामध्ये, आणि लोकसभेचा काँग्रेसचा उमेदवार आहे. म्हणजे एक जमेची बाजू, किंवा आपण काय म्हणतो की चिन्हाचं विकेंद्रीकरण नाही, म्हणजे एकच चिन्ह असल्यामुळे त्याचा फायदा कदाचित यांना होऊ शकतो. आणि तुम्ही जसं म्हणालात की MIMनं उमेदवार न दिल्यामुळं मुस्लिम मतांचं विभाजन होणार नाही. आता वंचित बहुजन आघाडीचे प्रशांत इंगोले आहेत, हा देखील घटक हा काँग्रेससाठी पूरक नाही. म्हणजे जी काही काँग्रेसची मतं आहेत, दलितांची मतं आहेत, त्या वंचित विचारांची मतं आहेत, तर प्रशांत इंगोले घेऊ शकतात. ते किती प्रभाव टाकतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरेल. प्रशांत इंगोले हा इंजिनियर व्यक्ती, हा अत्यंत धडपडीचा कार्यकर्ता आहे. मी त्याला जवळून ओळखतो. तो सर्व समाजात वावरणारा माणूस, म्हणजे तो असा त्याला वंचित घटक तो नाहीये, किंवा तो स्वतःला मानत पण नाही. वंचित बहुजन आघाडी ह्या शब्दाप्रमाणे सर्वसमावेशक असा तो आहे. त्याच्यामुळे आतापर्यंत जे काही उमेदवार आपल्या उत्तरमध्ये होते वंचितचे, त्यांच्यापेक्षा हा वेगळा आहे, तरुण चेहरा आहे, आणि त्याच्यामुळं त्याची भूमिका, त्याची उमेदवारी ही या ठिकाणी नक्की लक्षणीय असणार आहे. म्हणजे काँग्रेसला हा देखील घटक महत्त्वाचा आहे आणि तो परिणाम करू शकतो काँग्रेसच्या मतावर. आपण जर डॉक्टर साहेब बघितलं तर 2014च्या निवडणुकीमधले आपण विश्लेषण केलंय. 2019च्या निवडणुकीवर जर आपण प्रकाश टाकला तर मुकुंद चावरे वंचित बहुजन आघाडीचे होते, 26,569 मतं मिळाली. त्याच्यामध्ये आपण 26,000 जे सांगितलं, तर त्याच्यामध्ये अजून एक महत्त्वाचा घटक जर बघितला आपण की बालाजीराव यांनी मतदान घेतलं होतं जवळपास 62,888 काहीतरी, आणि DP सावंत यांनी मतदान घेतलं होतं 50,700च्या आसपास, आणि 3 नंबरला उमेदवार होते जे याचे MIMचे फेरोज लाला, त्यांनी 42,000च्या आसपास मतदान घेतलं होतं. आणि हे 4 नंबरला जे हे उमेदवार होते आपले वंचित बहुजन आघाडी. तर या ठिकाणी मला असं वाटतं यावेळी MIMचा उमेदवार नाही, त्याच्यामुळं
3 नंबरला हा सरळ प्रशांत इंगोलीवर जाऊ शकतो. वर जाऊ शकतो. बरं. आता याच्यामध्ये प्रशांत इंगोले हे काँग्रेसचं किती मतदान घेऊ शकतात? कारण या ठिकाणी आजही इतक्या दिवसानंतर सुद्धा आपण लोकसभेला बघितलं, लोकसभेला जवळपास वंचितच्या उमेदवार जिल्हाभरातून ज्यावेळी 92,000 मतदान पडलेलं आहे, त्याच्यामध्ये उत्तरमधून सुद्धा त्या मतांचा वाटा बऱ्यापैकी 25% मतांचा जवळपास आहे. त्यामुळं उत्तरमध्ये जसं मुस्लिम मतदारांची संख्या जवळपास 80,000च्या आसपास आहे, तशीच बुद्धिस्ट मतदारांची संख्या ही 70,000पर्यंत. बरं. त्यामुळे हे दुर्लक्षित करून चालणार नाही. आणि त्याच्यासोबत ST हा जो घटक आहे त्यांची सुद्धा संख्या जवळपास 8,000 मतदार आणि ग्रामीण भागातला जो काही मतदार आहे त्याच्यामध्ये जवळपास 60,000 ते 70,000 ग्रामीण मतदार आहे आणि शहरी मतदार आहे जवळपास 2,16,000च्या आसपास. ते सगळ्यांचं जर कॅल्क्युलेशन आपण केलं तर हा उत्तर विधानसभा मतदारसंघ हा जवळपास 3,40,000 ते 3,50,000चा लेटेस्ट आकडा आता 2 दिवसात आपल्याला मिळेल. तर याच्यामध्ये शहरी मतदारांचं प्राबल्य आहे. बरोबर. म्हणजे शहरी भाग कुणाकडे कौल देतो याच्यावरून बऱ्यापैकी अवलंबून आहे. तुम्ही जसं आता ग्रामीण भागाचा उल्लेख केला तर ग्रामीण भागामध्ये जास्तीत जास्त हा हिंदू वोटर आहे. हिंदू बहुसंख्य लोक मतदार त्या भागामध्ये राहतात. त्यांचा कल काय राहू शकतो. आणि आणखी एका घटकाची आपल्याला खरं तर या ठिकाणी चर्चा करणं महत्त्वाचं आहे आणि तो म्हणजे जरांगे फॅक्टर. म्हणजे मनोज जरांगे हे जर आपल्या समाजाकडून, मराठा समाजाकडून जर उमेदवार देत असतील आणि त्यांनी जर पुरस्कृत असा उमेदवार जर त्या ठिकाणी दिला तर ते मतं कुणाची असतील हा देखील फार महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि दुसरी गोष्ट की काँग्रेसला मानणारा एक घटक आहे. जसं की तुम्ही उल्लेख केला की मुस्लिम समाजाचं मतदान, दलित समाजाचं मतदान, वंचितांचं मतदान आणि काँग्रेसवर प्रेम करणाऱ्या किंवा काँग्रेस असलेल्या मतदारांचं मतदान, हा जर एक गठ्ठा एका बाजूला केला तर एका बाजूला आपल्याला अब्दुल सत्तार यांचं पारडं जड दिसतं. दुसऱ्या बाजूला मिलिंद देशमुख जर रिंगणात राहिले तर त्याचा फटका निश्चित बालाजी कल्याणकर यांना बसू शकतो. शेवटच्या टप्प्यामध्ये नेमका पॅटर्न काय चालतो मतदानाचा यावरून बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. म्हणून येणाऱ्या 4 तारखेनंतर कोण कोण रिंगणात राहू शकतं, अधिकृत उमेदवारी कोणाकोणाची राहू शकते हे पाहणं आपल्याला महत्त्वाचं ठरेल. याच्यामध्ये एकच सांगतो, ही सेम परिस्थिती मागच्या विधानसभेला होती. ज्यावेळी विधानसभेची उमेदवारांची घोषणा झाली, सुरुवातीला लोकांना असं वाटलं की उमेदवार दोन्हीकडे मॅनेज झाले, दक्षिणला मॅनेज झाले, उत्तरला मॅनेज झाले. म्हणजे बालाजी कल्याणकर स्वप्नात सुद्धा उमेदवार नव्हते आणि हंबर्डे सुद्धा नव्हते. ऐनवेळी ज्यावेळी घोषणा झाली त्यावेळी असं लक्षात आलं की जिल्ह्याच्या एका मोठ्या नेत्याने आपल्या मित्राला निवडून आणण्यासाठी बालाजी कल्याणकरला उभं केलं. सेटलमेंट झाली असं वाटलं होतं. आणि जेव्हा निकाल लागले त्या दिवशी असं लक्षात आलं की चित्र उलट झालं एकदम. म्हणजे पब्लिक सब जानती. म्हणजे तुम्ही काय नियोजन लावता तुमच्या मतांचं, तुमची निवडणुकीमधली भूमिका काय आहे, ही सगळी ह्या सर्व गोष्टी मतदार जाणतात. म्हणून येणाऱ्या काळामध्ये मतदारांची भूमिका काय राहील यावरून त्या उमेदवारांचं भवितव्य ठरणार आहे. आपण यावर पुन्हा चर्चा करणार आहोत. डॉक्टर साहेब, आपण कार्यक्रमात आलात आणि सहभागी झालात त्याबद्दल आपले आभार आणि आपण पुन्हा भेटूयात. नमस्कार.